फायनली दसरा जवळ आलेला आहे आणि आता 9 दिवस देव बसतात. मग आता तयारी करायला पाहिजे. तर ही कुंभाची माती आहे, जी शेतातून किंवा नदीच्या साईडनं ही माती घेऊन यायची असती आणि त्याच्यामध्ये कुंभ बसवायचा असतोय. तो 9 दिवस हळूहळू वाढतो आणि कुंभ मोठा झाला की 10व्या दिवशी दसरा असतोय आणि दसऱ्या दिवशी तो कट करायचा आणि नदीमध्ये नेऊन व्हायचा. तर आता ही कुंभाची माती मी नदीवरनं जाऊन आणलेली आहे. तर बघूया, ती आता पोत्यातनं बाहेर काढली आणि उन्हामध्ये ती 4 दिवस वाळवायची असते. आता ही वाळवायचं चालू आहे, म्हणजे त्यातली जी घाण असते ते काढायची. मातीमध्ये जे कचरा असतोय, काटे असतात, काही प्लॅस्टिक असते, काही फटाक्यांचे तुकडे असतात आणि काही काच असतात, त्या सगळ्या काढून टाकायच्यात. आता हे मध्येच कोण आले, तर ते मला ॲड्रेस विचारालेत की निकम पाटील यांचा दातांचा दवाखाना कुठं आहे. तर त्यांना मी तो ॲड्रेस सांगितलेला आहे आणि मग ही माती सगळी व्यवस्थित त्याच्यातली घाण काढायची आहे. आणि ही जे काम चालू आहे ते जरा दमानं सावकाश करायचं आहे, कारण की त्याच्यातली घाण हे आता कोण आले, तर हे दुसरे पण विचारायला आले ते ॲड्रेस की निकम पाटील यांचा दवाखाना कुठे आहे. तर त्यांना मी सांगितलं आमच्या जवळच आहे तो. तर चला, तर ही माती काढायचं चालू आहे. ह्या मातीमधील जी घाण आहे ती सगळी काढून टाकायची, दगड काढून टाकायची, त्यातला कचरा काढून टाकायचा, त्याच्यातलं प्लॅस्टिक काढून टाकायचं आणि त्याच्यातलं फटाक्यांचे तुकडे काढून टाकायचे आणि काचा असतील ते काढून टाकायचं. पण ह्या मातीमधली माती कधीही चाळायची नाही. चाळल्यानं काय होतं की ते एकदम बारीक होती आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं की ती अशी चिक्कल टाईप होती आणि त्याला अशा भेगा पडतात आणि मग कुंभ येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे धान्य पेरतात ते पेरलेलं उगवत नाही. त्यामुळं माती कवाही चाळायची नाही. फक्त त्याच्याची जे मोठे मोठे ढेकळं आहेत ते ढेकळं खळखळीत करायची आणि ती बारीक करायची. अशा तऱ्हेनं आपण ही सगळी माती खळखळीत काढायचं काम चालू आहे आणि हे जे साफसफाई आहे ते पण करायचं चालू आहे, कारण की मातीतला जो कचरा आहे तो काढून टाकायचा, नाही तर पायाला चिकटतो. अशा तऱ्हेनं आपण ही माती स्वच्छ उन्हामध्ये वाळवायचं आणि 3-4 दिवस उन्हात वाळवली की ती कुंभासाठी तयार होते. त्याच्यामध्ये उन्हाचा चटका बसला की ती मग कुंभामध्ये धान्य टाकलं की त्याच्यात पाणी टाकलं की ती व्यवस्थित उगवायला चालू होतं 9 दिवस आणि मग कुंभ असा मोठा येतो. दसऱ्या दिवशी तो कापायचा आणि नदीमध्ये व्हायचा. अशा